विद्यार्थी मित्रांनो, पी एज्युकुल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मी डॉक्टर प्रशांत गणेश कुलकर्णी पुनश्च मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शिकत आहात टॉपिक सबसिडरी बुक्स। या टॉपिकची थेरॉटिकल फ्रेमवर्क जी आहे ती आपण याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये पाहिलेली आहे। एकूण जे डिव्हिजन ऑफ जर्नल आहे म्हणजे सबसिडरी बुक्स आपण म्हणतो, या सगळ्याची आपण टप्प्याटप्प्याने माहिती घेतो। याच्यामध्ये आपण सुरुवातीला परचेसेस बुक, सेल्स बुक, परचेसेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक या 4 बुक्सची आपण माहिती घेतली। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल बुक आणि कॅश बुक याची थेरॉटिकल फ्रेमवर्क आपण समजून घेतली। याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, जे 8वं सबसिडरी बुक आहे की जी डिव्हिजन ऑफ जर्नल शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे जर्नल प्रॉपर। विद्यार्थी मित्रांनो, जर्नल प्रॉपर विषयी मी सविस्तर बोलण्या अगोदर पुन्हा एकदा तुमच्याशी मी थोडीशी रिव्हिजन करणार आहे। ती म्हणजे आपण याच्या आधी शिकलेली जी सबसिडरी बुक्स होती त्याच्याविषयीची आपण थोडीशी रिव्हिजन करूया आणि मग आपण जर्नल प्रॉपर या शेवटच्या सबसिडरी बुक कडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की परचेसेस बुक मध्ये आपण क्रेडिट परचेसेस ऑफ ट्रेडिंग गुड्स हे रेकॉर्ड करतो। याच्यामध्ये डेट, नेम ऑफ सप्लायर, त्यानंतर इनवर्ड इनवॉइस नंबर, LF आणि अमाउंट कॉलम या पद्धतीने आपण रेकॉर्डिंग करायचो। डेट वाइज रेकॉर्डिंग करत असतानाच आपण विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक डेटचं ट्रान्झॅक्शन, त्याची अमाउंट, जे काही ट्रेड डिस्काउंट वगैरे असेल तो सगळा प्लस मायनस करून GST, CGST, SGST सगळा कन्सिडर करून तो रेकॉर्ड करणं। एका पिरियडिकल एंडला परचेस बुकची टोटल करणं, त्याची एक डबल एंट्री करणं, परचेसेस अकाउंट डेबिट टू सन्ड्रीज अकाउंट, मग परचेस अकाउंटच्या डेबिटला टू सन्ड्रीज ॲज पर परचेसेस बुक आणि सन्ड्रीज अकाउंट जे आहेत म्हणजे सप्लायर्स अकाउंट त्यांच्या मात्र इंडिव्हिज्युअल अकाउंटला, इंडिव्हिज्युअल डेटला, इंडिव्हिज्युअल अमाउंटला बाय परचेसेस अकाउंट, बाय परचेसेस अकाउंट या पद्धतीने आपण पोस्टिंग करतो हेही पाहिलं। याचबरोबर आपण परचेसेस रिटर्न बुक बघितलं की ज्यात क्रेडिट परचेसेस रिटर्न ऑफ ट्रेडिंग गुड्स एवढीच फक्त ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होतात। तिथेही आपण विद्यार्थी मित्रांनो त्या बुकचा फॉर्मॅट पाहिला, रेकॉर्डिंग पाहिलं, डबल एंट्री पाहिली, पोस्टिंग पाहिलं। त्यानंतर आपण सेल्स बुक पाहिलं। सेल्स बुक मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण डेट, नेम ऑफ कस्टमर, त्यानंतर आउटवर्ड इनवॉइस नंबर, LF अमाउंट या सेल्स बुक मध्ये रेकॉर्डिंग करतानाची जी आपली एक बेसिक कंडिशन होती की ट्रेडिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट एवढंच ट्रान्झॅक्शन फक्त सेल्स बुक मध्ये रेकॉर्ड करतो। याच्याविषयीच आपण रेकॉर्डिंग शिकलो। सेल्स बुकची टोटल करायची, डबल एंट्री, मग सन्ड्रीज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, मग सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय सन्ड्रीज ॲज पर सेल्स बुक आणि जे सन्ड्रीज आहेत म्हणजे कस्टमर्स आहेत त्यांच्या अकाउंटला इंडिव्हिज्युअल डेटला, इंडिव्हिज्युअल अमाउंटला, डेबिटला टू सेल्स अकाउंट या पद्धतीने आपण रेकॉर्डिंग करतो। पाहिलं त्याच्याबरोबर आपण विद्यार्थी मित्रांनो सेल्स रिटर्न बुकही पाहिलं, त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करणं, त्याची डबल एंट्री, त्याचं पोस्टिंग या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या। बिल्स रिसिवेबल बुकच्या बाबतीत ॲक्सेप्टन्सेस रिसिव्ड फ्रॉम अवर डेटर्स की ज्या त्यांना आपण ड्रॉई म्हणतो त्यांचं एकूण थेरॉटिकल फक्त पाहिलं। तुमच्या अभ्यासक्रमामध्ये बिल्स रिसिवेबल बुक बनवणं आणि त्याच्या परत अकाउंटिंग ट्रीटमेंट देणं हा भाग नव्हता, पण आपण थेरॉटिकल कन्सेप्च्युअली हा पार्ट सगळा समजून घेतला। बिल्स पेएबल बुक म्हणजे आवर ॲक्सेप्टन्सेस गिवन टू आवर क्रेडिटर्स हेही आपण पाहिलं, त्याचा आपण कन्सेप्च्युअल सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या। यानंतर मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा टॉपिक सुरू झाल्यापासून सांगतोय की जे 7वं सबसिडरी बुक आहे ते म्हणजे कॅश बुक। हे कॅश बुक रेकॉर्ड्स ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स irrespective of time, irrespective of nature, only cash receipts and cash payments are recorded in cash book। मी कॅश बुक हा सबसिडरी बुक मधला एक छोटासा पार्ट असं न करता मी कॅश बुक हा स्वतंत्र टॉपिक यानंतर घेतोय विद्यार्थी मित्रांनो। याच्यामध्ये मी कॅश बुक हा वन ऑफ दी सबसिडरी बुक्स, वन ऑफ दी डिव्हिजन ऑफ जर्नल आहे। तसं कॅश बुकची पण पुन्हा डिव्हिजन ऑफ कॅश बुक आहे। त्यात सिंपल कॅश बुक, डबल कॉलम कॅश बुक, ट्रिपल कॉलम कॅश बुक, पेटी कॅश बुक हे सगळ्या प्रकारांचा मी वेगळा टॉपिकच यानंतर घेतोय। त्यामुळे कॅश बुकच्या विषयी थेरॉटिकल फ्रेमवर्क आपण समजून घेतली, पण जसं ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन आपण त्या बुकमध्ये सबसिडरी बुक्समध्ये रेकॉर्डिंग करतो। परचेस बुकला क्रेडिट परचेस ऑफ ट्रेडिंग गुड्स, सेल्स बुकला क्रेडिट सेल्स ऑफ ट्रेडिंग गुड्स, परचेस रिटर्न बुकला क्रेडिट परचेसेस रिटर्न ऑफ ट्रेडिंग गुड्स, सेल्स रिटर्नला क्रेडिट सेल्स रिटर्न ऑफ ट्रेडिंग गुड्स, बिल्स रिसिवेबल बुकला ॲक्सेप्टन्सेस रिसिव्ड, बिल्स पेएबल बुकला ॲक्सेप्टन्सेस गिवन, कॅश बुकला ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स। हे जसं आपण स्पेशलायझेशन प्रमाणे प्रत्येकाच्या नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन प्रमाणे बुक बघितलं, पण अकाउंट्समध्ये असे अनेक प्रकारची ट्रान्झॅक्शन्स असतात की जी या 7 सबसिडरी बुक्समध्ये त्यांना जागा मिळू शकत नाही, कारण ते त्यांच्या नेचर ऑफ ट्रान्झॅक्शनच्या रिक्वायरमेंटमध्ये कंडिशनमध्ये बसत नाही।
अशी जी ट्रान्झॅक्शन्स असतात ती विद्यार्थी मित्रांनो जर्नल प्रॉपर या ओरिजिनल जर्नलचा जो फॉर्म आहे आपला त्याला जर्नल प्रॉपर आपण म्हणतोय, याच्यामध्ये त्या एंट्रीज केल्या जातात, रेकॉर्डिंग केलं जातं. याच्यामध्ये विशेषतः जर्नल प्रॉपर मध्ये transaction which does not find a place in other subsidiary books will be recorded into the journal proper. असा अकाउंटमध्ये त्याचं वर्णन आहे की ज्या ट्रान्झॅक्शनला आधीच्या कोणत्याही सबसिडी बुकमध्ये म्हणजे परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक, बिल्स रिसिवेबल बुक, बिल्स पेएबल बुक, कॅश बुक यांच्यामध्ये जर जागा मिळत नसेल कारण त्यांचं नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन ती कंडिशन फुलफिल करत नसेल तर अशा ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग हे जर्नल प्रॉपरमध्ये केलं जातं. जर्नलला प्रॉपर हा शब्द आला असला तरी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो गोंधळून जाऊ नका. आपण जर्नल हा टॉपिक शिकताना जर्नलचा जो प्रोफॉर्मा पाहिला तोच हा जर्नल प्रॉपरचा प्रोफॉर्मा आहे. त्याच्यामध्ये एंट्री फॉर्ममध्येच रेकॉर्डिंग केलं जातं आणि एंट्री केल्यानंतर डायरेक्ट लेजर अकाउंटला पोस्टिंग केलं जातं. म्हणजे आपण आधी सबसिडी बुक शिकायच्या आधी जे दोन टॉपिक शिकलो जर्नल आणि लेजर तोच पुन्हा आपल्याला एक प्रकारे इथं पण आधीच्या जर्नलमध्ये सर्वच प्रकारच्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करत होतो. डिव्हिजन ऑफ जर्नल म्हणजे सबसिडी बुकमध्ये आपण पाहिलं की सर्वच ट्रान्झॅक्शन एकत्र लिहिण्याप्रमाणे स्पेशलायझेशन नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन प्रमाणे प्रत्येकाला वेगळं 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 बुक अलॉट केलं गेलं आणि त्या नेचरची ट्रान्झॅक्शन त्या बुकमध्ये रेकॉर्ड केली. मग ज्यांना जागा नाही त्या ट्रान्झॅक्शन्सच्या नेचरमुळं अशांसाठी जर्नल प्रॉपर इंटॅक्ट आहे. अशा जर्नल प्रॉपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो विशेषतः ओपनिंग एंट्रीज, क्लोजिंग एंट्रीज, ॲडजस्टमेंट एंट्रीज, ट्रान्सफर एंट्रीज, रेक्टिफिकेशन एंट्रीज आणि अदर एंट्रीज विशेषतः assets purchased on credit, assets sold on credit, goods taken over by proprietor for personal use, goods destroyed by fire, flood, theft, earthquake, goods distributed as free samples. अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्सना ना परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक, बिल्स रिसिवेबल बुक, बिल्स पेएबल बुक, कॅश बुक याच्यामध्ये जागा मिळूच शकत नाही कारण त्यांचं नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन डिफरंट आहे. मग त्यांचं रेकॉर्डिंग करण्यासाठी जर्नल प्रॉपर आजपासून विद्यार्थी मित्रांनो आपण जर्नल प्रॉपरमध्ये रेकॉर्डिंग करणाऱ्या ट्रान्झॅक्शन्सचा विचार करणार आहे. एक 5-6 प्रकारची वेगवेगळी ट्रान्झॅक्शन्स आहेत. याचं मी तुम्हाला मार्गदर्शन इथं करतोय आणि लगेच माहिती घेतल्यानंतर आपण काय करायचं विद्यार्थी मित्रांनो लगेच प्रॅक्टिस प्रॉब्लेम सोडवायचे. विद्यार्थी मित्रांनो जर्नल प्रॉपरमध्ये ज्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्सच्या रेकॉर्डिंग केलं जातं याचा आपण सराव करतोय. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण ओपनिंग एंट्रीज आणि ॲडजस्टमेंट एंट्रीज या जर्नल प्रॉपरमध्ये कशा रेकॉर्ड होतात ते पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं की क्लोजिंग एंट्रीज ज्या आहेत त्या जर्नल प्रॉपरमध्ये कशा पद्धतीनं रेकॉर्ड केल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो याच्या मागची पार्श्वभूमी समजून घ्या. आपण बिझनेस ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग काय करतो विद्यार्थी मित्रांनो आपण लेजरमध्ये काय करतो लेजर अकाउंट्स ओपन करतो, जर्नल एंट्रीचं पोस्टिंग करतो, त्यानंतर आपण त्याचं बॅलन्सिंग करतो आणि ट्रायल बॅलन्स बनवतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या अकाउंटच्या बॅलन्सेसच्या सहाय्याने आपण फायनल अकाउंट्स तयार करतो बरोबर आहे. मग हे ट्रायल बॅलन्सला असलेले जे सगळे अकाउंट्स असतात ते एस्पेशली ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणारे जे अकाउंट्स आहेत यांचे आपल्याला काय करावे लागतात ते अकाउंट्स क्लोज करून ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ते अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला क्लोजिंग एंट्रीज कराव्या लागतात. ते अकाउंट्स क्लोज करून कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन पुढच्या वर्षाला करता येत नाहीत कारण ते ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ते अकाउंट आपण क्लोज करून त्यांचे बॅलन्सेस ट्रान्सफर केल्याशिवाय आपल्याला बिझनेसचा रिझल्ट इन टर्म्स ऑफ प्रॉफिट किंवा लॉस ॲसर्टन करता येत नाही. कारण रेव्हेन्यू एक्सपेन्सेस एन्कर्ड आर एक्सपेन्सेस फॉर द इयर अँड रेव्हेन्यू इन्कम अर्न आर द इन्कम फॉर द इयर. कारण जे एक्सपेन्सेस एन्कर केले ते त्या वर्षाचे एक्सपेन्स आहेत, जो इन्कम अर्न केला आहे तो त्या वर्षाचा इन्कम आहे. द बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम रेव्हेन्यू एक्सपेन्सेस इज फॉर 1 year ओनली. जे रेव्हेन्यू नेचरचे एक्सपेन्सेस असतात ते आपण खर्च करून जे बेनिफिट्स मिळवलेले असतात ते त्या वर्षाचे असतात. ॲज अगेन्स्ट रेव्हेन्यू इन्कम इज द इन्कम अर्न ड्युरिंग द इयर ओनली. याच्या अगेन्स्ट आपण जो रेव्हेन्यू इन्कम मिळवलेला असतो तो त्या वर्षाचा इन्कम असतो. करंट इयर्स एक्सपेन्सेस अँड इन्कम cannot be carried forward to the next year. Hence, to close these accounts, a closing entry is passed at the time of preparing final accounts. त्यामुळे हे रेव्हेन्यू इन्कम आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेसचे जे अकाउंट्स आहेत ते त्या वर्षाचे असल्यामुळं त्यांचे बॅलन्सेस नेक्स्ट इयरला कॅरी फॉरवर्ड करता येत नाही. जसे आपण ॲसेट्स आणि लायबिलिटी चेक करतो याच टॉपिकमधला आपण जर्नल प्रॉपरमधला पहिला ओपनिंग एंट्रीज पास करताना पाहिलं तर की सगळ्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी ओपनिंग एंट्रीज कराव्या लागतात.
रेव्हेन्यू इन्कम रेव्हेन्यू एक्सपेन्सेसच्या बाबतीत मात्र ते नेक्स्ट इयरला कॅरी फॉरवर्ड करता येत नाहीत. बिझनेसचा रिझल्ट असर्टन करण्यासाठी, प्रॉफिट किंवा लॉस काय आहे हे असर्टन करण्यासाठी हे रेव्हेन्यू इन्कम रेव्हेन्यू एक्सपेन्सेस जे आहेत ते त्या वर्षाशी रिलेटेड असल्यामुळं क्लोजिंग एंट्री पास करून हे अकाउंट क्लोज केले जातात आणि त्यांचे बॅलन्सेस जे आहेत ते ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किंवा त्या बिझनेसच्या नेचरप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट जे काही अकाउंट्स लागत असतील त्या अकाउंटना ते बॅलन्सेस ट्रान्सफर केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, अशा या क्लोजिंग एंट्रीज पास करण्यासाठी ना परचेस बुकमध्ये, सेल्स बुकमध्ये, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, BR बुक, BP बुक, कॅश बुक यात जागा मिळणारच नाही, कारण यांचं नेचरच डिफरंट आलं. त्या बुकमध्ये अतिशय स्पेशलाइज्ड नेचरचे त्यांचे कंडिशन आहे, त्या बुकमध्ये कोणत्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायची हे आपण आधीच्या लेक्चर्समध्ये ते प्रकार सबसिडी बुकचे शिकताना पाहिलेले आहेत. अशा ट्रान्झॅक्शन्सना इथं जागा नाही, म्हणून आपल्याला ही उरलेली ट्रान्झॅक्शन ओपनिंग एंट्रीज, ॲडजस्टमेंट एंट्री, आता पाहतोय क्लोजिंग एंट्री हे जर्नल प्रॉपरमध्ये आपल्याला घ्यावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 11 स्क्रीनवर घेतो, तुमच्या हातातल्या वर्कबुकमध्ये देखील आहे. बरोबर आहे. 5 क्लोजिंग एंट्रीज फॉर द फॉलोइंग. पहिलं दिलं आहे ॲडव्हर्टिजमेंट फॉर द इयर 2500 इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता ॲडव्हर्टिजमेंट अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे आणि हे रिलेटेड टू सेल्स आहे. जी रिलेटेड टू परचेसेस असतील अकाउंट ती ट्रेडिंग अकाउंटला येतात. बरोबर आहे. आणि रिलेटेड टू सेल्स असतील ती अकाउंट्स विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतात. यांचे जे बॅलन्सेस फायनली असतात ते क्लोज करून प्रॉफिट लॉसला जे सेल्सशी रिलेटेड आहेत त्यांचे सेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बॅलन्स ट्रान्सफर होतात आणि जे परचेसशी रिलेटेड आहेत ते ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर होतात. पहिला दिला ॲडव्हर्टिजमेंटचा बॅलन्स आहे 2500 वर्ष संपताना, तो प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करा. दुसरं दिलं आहे परचेसेस फॉर द इयर अमाउंटेड टू ₹63,000. परचेसेस, सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक हे सगळं विद्यार्थी मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर होणाऱ्या गोष्टी आहेत. आपण काय करूया, त्या प्रॉब्लेमच्या खाली तुमच्या वर्कबुकमध्ये जर्नल प्रॉपर दिलेलं आहे इथं या ठिकाणी रुलिंग करून. मी काय करतो, स्क्रीनवरती जर्नल प्रॉपर घेतला आहे, आपण या 2 एंट्रीज करूयात आणि मी जादाचं बोलतो. बरोबर आहे. पहिलं म्हणतात ॲडव्हर्टिजमेंट फॉर द इयर 2500 इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता ॲडव्हर्टिजमेंट हा एक्सपेन्स आहे, म्हणजे डेबिट बॅलन्स असलेला आयटम आहे. हा ट्रान्सफर करायचा आहे म्हणजे क्लोज करण्यासाठी त्याला क्रेडिट दिलं पाहिजे आणि तो ट्रान्सफर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, म्हणून एंट्री होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 2500 टू ॲडव्हर्टिजमेंट अकाउंट 2500. व्हेरी गुड. काय एंट्री झाली बघा, लिहून घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 2500 टू ॲडव्हर्टिजमेंट अकाउंट 2500. नॅरेशन लिहा. being advertisement account closed by transferring to profit and loss account. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं आपल्याला दिलेले आहे क्लोजिंग एंट्री करण्यासाठीचं, ते काय दिलं आहे पहा. परचेसेस फॉर द इयर अमाउंटेड टू ₹63,000. आता परचेसेसचा बॅलन्स असतो डेबिट, ते आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आणि त्याचा बॅलन्स ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे डेबिट बॅलन्स असलेला अकाउंट क्लोज करण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी त्याला क्रेडिट दिलं पाहिजे आणि मग ते कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं, ट्रेडिंग अकाउंटला. म्हणून एंट्री होते ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू परचेसेस अकाउंट. म्हणून हे परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होतात टू परचेसेस. ओपनिंग स्टॉकच्या खाली पहिला येतो टू ओपनिंग स्टॉक, अर्थात फायनल अकाउंटच्या वेळी मी पुन्हा हे बोलणार आहे. सगळं फायनल अकाउंट टॉपिक आपण शिकणार आहे तेव्हा हे सगळं पुन्हा रिवाईज होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एंट्री लिहून घेऊया. ट्रेडिंग अकाउंट डेबिट 63,000 टू परचेसेस अकाउंट 63,000. नॅरेशन लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंट डेबिट 63,000 टू परचेस अकाउंट 63,000 being purchases account closed by transferring to trading account. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, मी एक एक्झाम्पल म्हणून, प्रॅक्टिस म्हणून 1-2 ट्रान्झॅक्शन्स घेतली आणि क्लोजिंग एंट्री शिकवल्या. ट्रेडिंग अकाउंटला अनेक प्रकारचे अकाउंट्स येतात, मग त्यांच्या एंट्रीज कशा होतील. आता या ठिकाणी आपल्याला परचेस घेतले, त्यानंतर वेजेस आहेत ते ट्रान्सफर करायचे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू वेजेस अकाउंट. पॉवर, फ्युएल, कोक, कोल, गॅस, वॉटर, हीटर, फ्रेट, कॅरेज हे कसे होतील. ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू वेजेस अकाउंट टू कॅरेज अकाउंट टू कोल, कोक, गॅस, वॉटर अकाउंट टू फ्रेट अकाउंट टू कॅरेज इनवर्ड अकाउंट. हे सगळं ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर होईल. सेल्स कसे ट्रान्सफर होतील. सेल्स अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. बरोबर आहे. मग आपण याच्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलं तर क्लोजिंग स्टॉकचे करताना क्लोजिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट, तिथं आपण ते बरोबर विद्यार्थी मित्रांनो ॲडजस्टमेंट एंट्री केली ती. इथं आपण हे बॅलन्सेस ट्रान्सफर करून त्या अकाउंटला आपण एंट्री करतोय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे जे नॉमिनल अकाउंट्स आहेत की जी सेल्सशी रिलेटेड आहेत
ते कसे ट्रान्सफर होतील आणि क्लोजिंग एंट्री होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू सॅलरी अकाउंट टू रेंट अकाउंट टू लाईट अकाउंट टू इलेक्ट्रिसिटी अकाउंट टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स अकाउंट टू रेंट रेट्स टॅक्सेस अकाउंट टू इन्शुरन्स अकाउंट. क्रेडिटला येणारे असतील तर इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट डेबिट, डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट डेबिट, कमिशन रिसिव्ड अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या पद्धतीने या एंट्री क्लोजिंग एंट्रीज केल्या जातात विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे. या ठिकाणी आपण जर्नल प्रॉपरमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे एंट्रीज केल्या जातात की ज्यांना इतर कुठल्याही सबसिडरी बुकमध्ये रेकॉर्डिंग करता येत नाही, कारण त्यांचं नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन त्या सबसिडरी बुकच्या स्पेसिफिक कंडिशनला मॅच होत नाही, म्हणून त्यांचं सगळ्यांचं रेकॉर्डिंग जर्नल प्रॉपरमध्ये जर्नल एंट्री फॉर्ममध्ये केलं जातं. हा आपण तिसरा प्रकार पाहिला. ओपनिंग एंट्रीज पाहिल्या, त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो ॲडजस्टमेंट एंट्री पाहिल्या, क्लोजिंग एंट्री पाहिल्या. विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 11 जरी इथं संपला असला तरी थांबायचं आहे, कुठेही उठून जायचं नाही. आपण लगेच प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 12 लगेच घेतोय. विद्यार्थी मित्रांनो आपण लगेच प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 12 घेणार आहे, पण तो जो प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 12 घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या एंट्रीज आपल्याला या ठिकाणी जर्नल प्रॉपरमध्ये करायच्या त्याची बेसिक माहिती पुन्हा एकदा समजून घ्या. आता आपण पाहणार आहोत ट्रान्सफर एंट्रीज. आपण ओपनिंग एंट्रीज पाहिल्या, आपण ॲडजस्टमेंट एंट्री पाहिल्या, क्लोजिंग एंट्री पाहिल्या, आता ट्रान्सफर एंट्री पाहतोय. विद्यार्थी मित्रांनो काही अकाउंट्स किंवा काही रिझल्ट असे असर्टन केलेले असतात आपण की ते अकाउंट क्लोज करून त्यांचे बॅलन्सेस दुसऱ्या अकाउंट्सना ट्रान्सफर करावे लागतात आपल्याला. त्यासाठी ट्रान्सफर एंट्रीज कराव्या लागतात. समटाइम्स इन ऑर्डर टू क्लोज वन पर्टिक्युलर अकाउंट द बॅलन्स इन दॅट अकाउंट इज ट्रान्सफर टू अनदर अकाउंट. कधी कधी आपल्याला अशी गरज पडते की त्या अकाउंटचा बॅलन्स हा दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करणं भाग पडतं. सच एंट्रीज पास्ट इन द केसेस नोन ॲज ट्रान्सफर एंट्रीज. म्हणजे कोणत्या उदाहरणार्थ परचेसेस रिटर्न. आता परचेसेस रिटर्न ट्रान्सफर होतात परचेसेसला, बरोबर आहे. मग परचेसेस रिटर्नचा बॅलन्स असतो क्रेडिट बॅलन्स. मग आता ट्रान्सफर करताना परचेस रिटर्न अकाउंट डेबिट टू परचेसेस अकाउंट अशी एंट्री होते. सेल्स रिटर्न याचा बॅलन्स असतो डेबिट, आता तो ट्रान्सफर करावा लागतो सेल्सला, बरोबर आहे. मग सेल्स रिटर्न डेबिट बॅलन्स असलेला ट्रान्सफर करायचा आहे आणि तो सेल्सला करायचा आहे, त्यामुळे सेल्स कमी होणार, म्हणजे सेल्स क्रेडिट असलेले कमी होणार म्हणून सेल्स अकाउंट डेबिट, आणि सेल्स रिटर्न डेबिट बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे म्हणून टू सेल्स रिटर्न अकाउंट असं त्याला क्रेडिट देऊन ट्रान्सफर केलं जातं. याच पद्धतीनं ग्रॉस प्रॉफिट आपण जो काढतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्लोजिंग नंतर फायनल अकाउंटमध्ये शिकणार आहे आपण, तो प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केला जातो. प्रॉफिट अँड लॉसला नेट प्रॉफिट ॲसर्टन करतो तो कॅपिटलला ट्रान्सफर केला जातो. अशा पद्धतीचे जे अकाउंट्स आपण रिझल्ट ॲसर्टन करतो किंवा त्या अकाउंटचा एक्झिस्टन्स जो आहे तो कोणत्या तरी अकाउंटच्या अगेन्स्ट आपल्याला ॲडजस्ट करणं भाग पडतं. तिथं विद्यार्थी मित्रांनो आपण ट्रान्सफर एंट्रीज करतो. चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वर्कबुकमध्ये प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 12 प्रिंट केलेला आहे, मी स्क्रीनवर घेतला आहे. काय माहिती दिली आहे पाहूया. 5 necessary transfer entries for the following. Net profit 11,500 is transferred to capital account. Ultimately the business result whatever it may be in terms of profit or loss is transferred to capital account of the proprietor. बिझनेसचा जो मालक आहे त्याच्या मालकीचा तो प्रॉफिट आहे किंवा जर झाला तर लॉस त्यानं बेअर केला पाहिजे. तर अल्टिमेटली द रिझल्ट इन टर्म्स ऑफ प्रॉफिट गिवन हिअर इज टू बी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट बाय पासिंग अ ट्रान्सफर एंट्री. ही आपल्याला करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल हे क्रेडिट बॅलन्स नॉर्मली दाखवणारा अकाउंट आहे. नेट प्रॉफिट ट्रान्सफर केल्यानंतर कॅपिटल काय होईल, वाढेल. म्हणजे कॅपिटल क्रेडिट केलं पाहिजे म्हणजे कॅपिटल वाढेल. आणि जो नेट प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रिटर्न केला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू नेट प्रॉफिट अकाउंट, तो नेट प्रॉफिट आपल्याला कॅपिटलला ट्रान्सफर करायला पाहिजे. म्हणजे नेट प्रॉफिट अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट असे आपल्याला एंट्री करायला पाहिजे. पण इथं नेट प्रॉफिट न म्हणता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशा पद्धतीनं ते इंडिकेट केलं तरी चालणार आहे. पुढे म्हणलंय ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग्स इज ॲडजस्टेड अगेन्स्ट कॅपिटल. ड्रॉइंग्समुळं कॅपिटल कमी होतं. बिझनेस वेन एव्हर something brought into business by the proprietor, it amounts to drawings, and whenever proprietor withdraws something for personal use, it amounts to drawings. कॅपिटल हे काहीतरी आणल्यामुळं बिझनेसमध्ये प्रोप्रायटरचं दिसतं, तर बिझनेसमधून पर्सनल यूजसाठी प्रोप्रायटरनं काही घेतलं तर कॅपिटल कमी होतं. पण पर्सनल यूजसाठी काही घेतलं तर त्याला ड्रॉइंग्स म्हणतो. मग ड्रॉइंग्स अकाउंटचा बॅलन्स अल्टिमेटली ॲडजस्टेड अगेन्स्ट बाय ट्रान्सफरिंग इट टू कॅपिटल अकाउंट. ड्रॉइंग्स असतं डेबिट, ते आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे कुठं, कॅपिटल अकाउंटला. म्हणून ड्रॉइंग्सला द्यायचं क्रेडिट, आणि ड्रॉइंग्समुळे कॅपिटल कमी होतं की जे क्रेडिट बॅलन्स असलेलं कॅपिटल असतं, मग ते कमी करण्यासाठी कॅपिटलला द्यायचं डेबिट. विद्यार्थी मित्रांनो आपण एंट्रीज करूयात. चला तुमच्या इथं वर्कबुकवरती विद्यार्थी मित्रांनो रुलिंग केलेला आहे जर्नल प्रॉपरचा. या ठिकाणी मी प्रॉब्लेम
घेतलाय स्क्रीनवरती आणि जर्नल प्रॉपरही घेतलाय. आपण एंट्रीज करूयात. काय दिलंय पहिलं, नेट प्रॉफिट ऑफ ₹11,500 इज ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आता नेट प्रॉफिट कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केल्यामुळे कॅपिटल वाढतं, म्हणजे कॅपिटलला क्रेडिट दिलं पाहिजे आणि हा नेट प्रॉफिट ट्रान्सफर करतोय त्याला डेबिट दिलं पाहिजे. मग नेट प्रॉफिट ट्रान्सफर करण्यासाठीचं अकाउंट कुठलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. द्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 11,500 टू कॅपिटल अकाउंट 11,500. व्हेरी गुड. नॅरेशन लिहून घ्या. बिंग नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. काय एंट्री झाली बघा प्रॉफिट ट्रान्सफरची, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 11,500 बिंग नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, दुसरे आपण ट्रान्सफर एंट्री करण्यासाठीचं ट्रान्झॅक्शन पाहूया. ड्रॉइंग 3,500 ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. मी सांगितलंय कॅपिटल क्रेडिट असतं, ड्रॉइंग्समुळे कॅपिटल कमी होतं म्हणून कॅपिटलला डेबिट, आणि ड्रॉइंग्स डेबिट असतं ते ट्रान्सफर करण्यासाठी ड्रॉइंग्सला क्रेडिट. घ्या विद्यार्थी मित्रांनो दुसरी एंट्री घ्या. कॅपिटल अकाउंट डेबिट अमाऊंट किती आहे पहा, 3,500 टू ड्रॉइंग्स अकाउंट 3,500. काय एंट्री झाली बघा, कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग्स अकाउंट 3,500. नॅरेशन लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, बिंग ड्रॉइंग्स ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, या दोन एंट्रीचा आपण प्रॅक्टिस करताना मी तुम्हाला परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न बरोबर आहे कसे ट्रान्सफर होतात, क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीत बोललो, ओपनिंग स्टॉकच्या बाबतीत बोललो, सगळ्या माहिती तुम्हाला देतोय. प्रॅक्टिससाठी आपण त्या पद्धतीचे ट्रान्झॅक्शन 1 2 2 3 3 घेऊन काय करतोय, प्रॅक्टिस करतोय. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 12 जो आहे तो आपला पूर्ण झालेला आहे. तरी देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही शंका असू शकतात. अर्थात स्क्रीनवर दिसणारा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही SMS किंवा व्हॉट्सअप मेसेज करणं, मला कॉल करणं किंवा pejukul01@gmail.com या मेल ID वरती मला मेल करून तुमचा डाऊट विचारणं, मी त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण देणं, याशिवाय यातलं काही जमलं नाही. तर डाऊट सॉल्विंग सेशन मी प्रत्येक टॉपिकचे या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून कंडक्ट करतो. त्याच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत आल्यानंतर रजिस्टर व्हायचं आहे, डाऊट सॉल्विंग सेशनला हजर राहायचं आहे, आपले डाऊट्स क्लिअर करून घ्यायचे आहेत, इतरांचेही डाऊट्स क्लिअर होताना लक्षपूर्वक ऐकायचं आहे, आपलं अंडरस्टँडिंग अतिशय चांगलं सुधारून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आवर्जून तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे अर्थात या सगळ्या विषयाचं मार्गदर्शन घेण्यासाठी पीएज्युकुल डिजिटल लर्निंग सोल्युशन्सची जी वेबसाईट आहे बरोबर आहे www.p-ejukul.org या वेबसाईटवरती तुम्हाला प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन मिळवण्यासाठीचे ॲडमिशन्स ओपन आहेत. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो वेबसाईटला जाऊन ॲडमिशन्स घेऊ शकता बरोबर आहे. तुम्ही ॲडमिशन घेतला असेल तर तुम्ही मित्रमैत्रिणी, आपले नात्यागोत्या, पै पाहुण्या, शेजापाजारच्या सगळ्यांना की ज्यांना हा विषय शिकण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्यांना तुम्ही आपल्या वेबसाईटचं पीएज्युकुलचं नाव रेकमेंड करा. अर्थातच पुढच्या लेक्चरला पुढच्या प्रॉब्लेमसह भेटूयात. धन्यवाद.